मागे फॅन चालू आहे त्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही, कारण मागच्या रूममध्ये लेकरं झोपले आणि आता उन्हाळा कसा भयान पडला आहे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळं थोडासा खर्र आवाज येईल, त्यामुळं थोडंसं समजून घ्या. हाय, नमस्कार. माझ्या मम्मी पप्पाचं लग्न 14 मे 1989 झालं, पण त्यांची तारीख लक्षात नव्हतं आणि वर्षही लक्षात नव्हतं. मी त्यांना खूप वेळा विचारलं, पण माझी आई जास्त म्हणजे माझी आई शिकलेलीच नाही आहे आणि माझे वडील कमी शिकले असल्यामुळं आणि एनी टाईम शेतात काम, कधी घरचं कधी लोकांचं, असं करत करत शेतकरी आणि त्याच्यात अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या लक्षातच नाही कामाच्या मध्यात. आणि हे चोचले शेतकऱ्याकडे नसतातच. तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या आजूबाजूला शेतकरी असाल तुम्हाला माहितीच. मग मी त्यांच्यासोबत ज्यांचे लग्न झाले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते विचारलं आणि काल 37 पहिल्यांदा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तुमच्याही जीवनात कोण तुमच्या नात्यात असू द्या, जवळचा असू द्या, लांबचा असू द्या, कधीतरी असं सरप्राईज देऊन आनंदी करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या आईवडील पहिल्यांदा असं एकमेकाशी बोलले असते. हां, बरं, आता फोटो झाले काढणार, 2 प्रश्न विचारते. कसं वाटलं आज? का हसू नको, व्हिडिओ काढ राहिले. किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला किती वर्ष झाले? त्याच्यात येणार आहे. मग आज तुम्हाला बरं ठीक आहे, आता 37 वर्ष झाले, तुम्ही एकमेकाला कधी म्हणले का तुझ्या गोष्टी मला ही छान वाटते, तिची गोष्ट कोणती छान वाटते तुम्हाला? नाही, ते सांगतील, तुम्ही सांगा. तिची कोणती ये बिट्ट्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तिची कोणती गोष्ट छान वाटते तुम्हाला? तिच्या स्वभावामध्ये. अगं बाई, तू बोलून राहिली, तू तो येऊन राहिली धाव अक्का, धाव व्हिडिओ काढून राहिली बाई. नाही, तिच्या स्वभावातली कोणती गोष्ट छान वाटते तुम्हाला? ती सगळ्यात कामात पडली. बाई थांब ना, त्यांना बोलू दे ना. कोणती गोष्ट छान वाटते? आता तिला म्हणा 37 वर्ष माझ्या सुखात दुःखात माझ्या गरिबीत साथ दिल्याबद्दल थँक्यू म्हणा. तिला हातात हात घेऊन म्हणा. त्यांच्याकडे बघ. हा, मला चांगलं म्हणजे हे दिलं. आता तुला त्यांच्या स्वभावातली कोणती छान वाटते गोष्ट? तर बोल, हसू नकोस. तुला काय छान वाटतं बोल ना, त्याच्यात काय एवढं? नाही, कोणती? पैसे दिले तर हिशोब मागित नाही. जी म्हणलं ती साडी घे म्हणते, असं नाही. सांग, सिरियस सांग. त्याच्यात रडण्यासारखी काही गोष्ट नाही आहे, सांग. म्हण ना काहीतरी. आता ते 37 वर्ष सोबत राहील तुम्ही, स्वभाव माहित नाही तुम्हाला? 37 वर्ष राहिलो आम्ही, पण किती पैसे दिले समजा, कधी फर्निचरला 4 धाम केले आम्ही, कधी पैसे कधी म्हणले नाही. तो कुठं टाकले देवाला, किती दिले काही म्हणजे सुद्धा नाही. ओके, मग आता त्यांचा हातात घेऊन त्यांना म्हण 4 धाम केले आम्ही, पण असे आनंदानच केले. हा, आणि त्यांना म्हणा माझ्या बोलण्याला तुम्ही मनावर घेतलं नाही, मी किती भांडले तर तुम्ही काही ताण घेतला नाही. 37 वर्ष थँक्यू म्हण त्यांना. एवढं सोनं गेलं पण ते म्हणलेच नाही काही. 37 वर्ष साथ दिल्याबद्दल थँक्यू म्हण. 37 वर्ष दिली, थँक्यू. हा, आता लास्ट प्रश्न. तुम्हाला आता असं वाटलं होतं का मी तुमच्या लग्नाचा वाढदिवस एवढा छान सेलिब्रेट करण? हा, मग आज माझ्याबद्दल काय 2 शब्द बोला आता. अरे बापरे, नाही, हार्दिक शुभेच्छा. लग्नाचा वाढदिवस तुमचा आहे, मला कसं काय शुभेच्छा देताय तुम्ही? अशी मुलगी याला जन्माला येणं म्हणजे माय बाप्पाचंच भाग्य मान. अशी पोरगी जन्माला आली म्हणजे माय बाप्पाचं भाग्य उजळलं. मग तुम्हाला डेकोरेशन वगैरे सगळं आवडलं? ओके. मग अशी लेख म्हणलं, मग मला काय प्रश्न पाहिजे ग? किती सुंदर लेख म्हणलं. आता भविष्यात मी करा येईन नाही येईन म्हणून म्हटलं आता वेळ तर करून घेतला. छान वाटलं मग? तुला कसं वाटलं ग? मग आता माय बापा देणे टाइम छानच वाटते बाई का ग? बरं, आता नाव घेऊ घ्या, एखादी नाव घेतलं बरं होईल काका ना. घ्या बरं काका एखादं नाव त्यासाठी. नाही, नाव नाही, असं शोभा तर सगळ्यालाच माहिती. घे एखादं, चल बोल. राधिका फॅन पण कर ग. ते बटन फॅन जवळच त्याच्या बाजूच. हा कर. खेळ खेळले कसे एखादं दुसरं घे ना.
राणावशी पाखरू रानात देते शोभा रमेश पाटलाची मागे परमेश्वर. हां ओके. काय आता तुमचा लग्नाचा वाढदिवस तुम्हाला माहित होता का? नाही होता का माहित? नाही. खरंच नव्हता. तो केला साजरा, तो विचारपूस केली, तो माहिती केली, माहिती करून तो सगळं केलं. मग आता छकुला तर नाहीये, पण माझ्याकडून छकुल्याकडून 2 शब्द. तुम्ही 37 वर्ष जे आम्हाला प्रेम दिलं, जे आम्हाला समजून घेतलं, आमच्या चुका असू सगळ्या पदरात टाकल्या, त्याबद्दल तुमचे कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आमची अशी इच्छा आहे की आम्ही जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमचे असेच वाढदिवस साजरे होत राहा. बरोबर आहे. वर्षाच्या वर्षा करायचे. नाही पण वर्षात पण झाले का? हा झालं. आणि आता नाही डेकोरेशन दाखवते आता व्हिडिओत. याच्या पहिले कधी फुल दिलं का? नाही. नाही दिलं ना? मग आता फुल देताना काही एखादा शब्द बोलायचा असलेत बोला. एखादा शब्द काही बोलायचा असलेत बोला तिला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू नाही. काय सांगायला या? माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे मला. हा, माझ्या मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. हा ये उठा आता. आखी तेच फुल त्यांना दे तू आता. बर देऊ हा देऊ को खाली बसून नाही का द्यायचं असलं खाली बसून ते उभं राहून द्यायचं. बरं देते. हात दे मग. मी काय म्हणते तेच म्हण. काय म्हणू मजा. माझं मनापासून तुमच्यावर प्रेम आहे म्हणा. बरं नाही हसू नको ना. प्रेम म्हणजे काय? घ्यावं सोनीच बाप एक चपाती दाबून खाऊ घालणं त्यालाच प्रेम म्हणते. बरोबर करायचं त्याच्याकडे प्रेमाचं. ओके. मग आज छान दिवस झाला ना? हो जीवनात तुमच्या जेवढे दिवस आले तर सगळ्यात भारी दिवस वाटला तुम्हाला आज? साऱ्यात भारी दिवस. दुःखातले दिवस सगळे निघून गेले. नाही निघून गेले, पण आजचा जो दिवस आहे हे तुम्हाला काही खास वाटला? खूप झालं ना. नाही सगळे जेवढे तुमच्या आनंदाचे दिवस पण तुमच्या जीवनात आले, पण हा जरा जास्त छान वाटला का नाही? छान वाटलं तुझ्यामुळे वाटलं की ते